किलो लोणी वितळायला ठेवलं आहे. अजूनही हे रूम टेम्परेचरला आलेलं नाही आहे, त्यामुळे मी थोडा अजून वेळ इथं असंच ठेवणार आहे. ह्याचा जो पिवळा कलर आहे म्हणजे हे गाईच्या दुधापासून बनवलेलं लोणी आहे. आता आपण हे लोणी आणलंय, ते आणलंय बेळगाववरून. आता बघूया ह्याचं तूप कसं बनतंय ते. आणि लवकर बनतं, अगदी झटपट बनतं आणि काय रॉकेट सायन्स असा काय प्रकार नाही आहे ह्याच्यात. म्हणजे 662 रुपये किलोच्या हिशोबाने आपल्याला हे तूप बसलंय आणि जे शुद्ध तूप आहे. आणि मला वाटतं की जे काही वाईट दर नाही आहे, कारण आणि बेळगावला लोणी खरंच चांगलं मिळतं. आणि बघूया आपण आता कसं बनवता येईल आपल्याला. साधारणतः हे 2 किलो लोणी आहे आणि 2 किलो लोण्यापासून आपल्याला किती बनवता येईल. आता हा जो घट्टपणा आहे हा ह्याच्यामुळे आहे की हे लोणी खूप दिवसापूर्वी आणलं होतं आपण. साधारण 1 ते 1.5 महिना झालं हे लोणी आणलं होतं आणि आपण ते फ्रीझरमध्ये ठेवलं होतं. तर ह्याच्या अगोदरही मी हे ठेवलेलं आहे आणि ह्याच्या अगोदरही हे असं 1-1.5 महिन्याने मी बनवलेलं आहे. त्यामुळे लोणी काही खराब होत नाही किंवा काही नाही. फक्त जर लोणी चांगल्या प्रतीचं असेल तर ते अजिबात खराब होत नाही. एकदम गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम मंद आचेवर आहे. तर आपलं लोणी आता बऱ्यापैकी वितळत आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि गॅस अगदी मंद आचेवरती ठेवलेला आहे आपण, म्हणजे ज्याला आपण लो फ्लेम म्हणतो. आता आपण काय केलं होतं की आपण गॅस थोडासा स्लोवरनं फास्ट घेतला होता आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया चालू झाली. तर आपलं तूप बनून तयार आहे. आत्तापर्यंत आपण कुठलाही चमचा वापरला नव्हता, पण आता तुम्हाला दाखवायसाठी मी हे दाखवतो. 2 किलो लोणी घेतलं होतं, 1120 ग्रॅम आपलं भरणीचं वजन होतं, पण आपण 0 केलं होतं. चहापत्तीचा जो गाळा असतो तेवढा आपला गाळा ऑलमोस्ट निघालाय. 2677. त्यातून आपलं भरणीचं वजन होतं 1120 ग्रॅम वजा 1120 भरणीचं वजन म्हणजे साधारण 1557. साधारणतः लोणी तुमच्या भागात कसं मिळतं? माझ्या माहितीप्रमाणे बेळगावला पूर्वी 480 रुपये होतं, पण माझ्या माहितीप्रमाणे आता ते 500 ते 520 रुपये किलोच्या हिशोबाने लोणी मिळतं. म्हणजे जर 520 रुपये जरी आपण दर धरला तरी तो झाला 1040. आणि 1040 रुपयेमध्ये आपल्याला साधारण